केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आज चेतन चौधरीला लोहगडावर सीन रिक्रिएशनसाठी आणलं गेलंय। सध्या लोहगडाच्या या पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। मुसळधार पाऊस सुद्धा सुरू आहे आणि त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी केतनला ढकललं गेलं त्या ठिकाणी धुकं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। केतनचा 350 खोल दरीमध्ये पडून 350 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झाला होता। ती जागा नेमकी कुठे आहे आणि तिथली परिस्थिती सध्या काय आहे, तिथं डमी पुतळ्याची काय अवस्था झाली आहे, तिथून ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवतोय एक्सक्लुझिव्ह। केतन अग्रवाल प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची घडामोड आपण पाहतो या ठिकाणी, ज्या ठिकाणी सिया गोयल हिच्यासोबत जे सीन क्रिएट करण्यात आला होता व वरतून पुतळा फेकण्यात आला होता। आता सध्या आपण घनदाट जंगलामध्ये, लोहगडाच्या घनदाट जंगलामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी जो डोंगर म्हणजे लोहगड आहे तो पाहतोय आपण। त्याच लोहगडाच्या कठड्यावरनं या ठिकाणी पुतळा बनवलेला जो होता तो फेकण्यात आला होता आणि तोच पुतळा आपण या ठिकाणी पाहतोय। हा जो डमी होता केतन म्हणून, त्याला तुम्ही कसं ढकललं हे पाहण्याचं जे प्रात्यक्षिक पोलिसांनी केलं होतं किंवा सीन क्रिएट केला होता, तो सीन ह्याच ठिकाणावरनं झाला होता। त्याच ठिकाणावरनं पुढारी न्यूज तुम्हाला हे व्हिज्युअल दाखवत आहे। आपण जर पाहू शकता, आता पुन्हा एकदा केतनला देखील याच ठिकाणी कडावर आणण्यात आलेल्या लोहगडावरती आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारचा पुतळा त्या ठिकाणावरनं फेकण्यात येणार आहे। नक्की कशा प्रकारे फेकला गेला, कुठून फेकला गेला, कसा फेकला गेला, या सर्व गोष्टींची माहिती पोलीस घेत आहेत आणि सध्या आपण केतनला जिथं टाकण्यात आलं होतं, ढकलण्यात आलं होतं, त्याच ठिकाणावरनं तुमच्याशी बोलत आहोत। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।